इंडिया आघाडी बैठकीतील आसन व्यवस्थेवरून भाजप शिवसेनेचे टोले, उद्धव ठाकरेंना अखेरच्या रांगेत बसवल्यावरून सत्ताधाऱ्यांकडून खिल्ली। उद्धव ठाकरे युतीत भाजपसोबत होते तेव्हा सन्मान होता आणि आता 2025 ला काय परिस्थिती आहे? हिंदुत्व विचारधारा सोडली, पदरात पडलं काय? शेवटची रांग, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचा टोला। इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरे पिता पुत्र शेवटच्या रांगेत बसण्यावरून सत्ताधाऱ्यांकडून टीकास्त्र, काँग्रेसने तुमची काय अवस्था करून ठेवली आहे म्हणत नरेश म्हस्केंचा टोला। स्क्रीनवरील प्रेझेंटेशन पाहण्यासाठी ठाकरे मागे बसले, संजय राऊतांचं स्पष्टीकरण, बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरून टीका करणारे फालतू लोक असल्याचा राऊतांचा टोला। उद्धवजींना 6व्या रांगेत बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान, आशिष शेलारांची प्रतिक्रिया, राहुल गांधींनी अशी वागणूक महाराष्ट्राला देणं आम्हाला अमान्य, शेलारांचं वक्तव्य। मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदेंच्या सेनेचं उपरोधिक आंदोलन, उद्धव ठाकरेंना माफ करा म्हणत शिंदे सेनेची प्रार्थना, इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मागच्या खुर्चीवर बसवल्याचा आरोप। काल राहुल गांधींच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची स्वतंत्र बैठक पार पडली। राहुल गांधींसह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठकीला उपस्थिती, बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर आणि राज ठाकरेंच्या विषयावर चर्चा। मतचोरीवर आधीच वंचितसह काम केलं असतं तर घोटाळा लवकर उजेडात आला असता, प्रकाश आंबेडकरांची राहुल गांधींच्या मतचोरीच्या वक्तव्यावर एक्सपोस्ट। सोलापूर अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। शरणू हांडेनं मे महिन्यात अमित सुरवसेला मारहाण केल्याचा व्हिडिओ, मारहाणीचा बदला घेण्यासाठी अमित सुरवसेकडून शरणूचं अपहरण। गोपीचंद पडळकरांनी मारहाण झालेल्या कार्यकर्त्याची भेट घेतली, शासकीय रुग्णालयात शरणूवर उपचार सुरू आहेत। शरणू हांडेच्या मारहाण प्रकरणात रोहित पवारच मास्टर माइंड, गोपीचंद पडळकरांचा आरोप, अमित सुरवसेचे पडळकरांनी रोहित पवारांसोबतचे फोटो दाखवले। अपहरणावेळी रोहित पवारांनी व्हिडिओ कॉलवर अमित सुरवसेची माफी मागायला लावली, शरणू हांडेचा आरोप, तर माफीसाठी नकार दिल्यावर बघून घ्या असं म्हणत रोहित पवार म्हणाल्याचा शरणूचा दावा। शरणू हांडेनं केलेले आरोप रोहित पवारांनी फेटाळलेत, आपण कुणालाही फोन केलेला नाही, गृह विभाग तुमच्याकडे आहे, त्यामुळे एसआयटी स्थापन करा, रोहित पवारांचं आव्हान। रोहित पवार राज्यामध्ये गुंडागर्दीला खतपाणी घालत आहेत, सदाभाऊ खोत यांची रोहित पवारांवर टीका, पडळकरांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर रोहित पवारांनी केला होता त्याचा सत्कार। पुणे जिल्ह्यात 3 नव्या महापालिका होणार, चाकण आणि हिंजवडीला महापालिका करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा। मांजरी, फुरसुंगी, उरळी, देवाची या भागातही एक महापालिका तयार करणार, कुणाला आवडो न आवडो 3 मनपा करणार, अजित पवारांचं वक्तव्य। चाकणच्या पाहणी दौऱ्यादरम्यान पोलीस आयुक्त चौबेंना अजित पवारांनी खडसावलं, चाकणच्या चौकात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरल्यानं अजित पवार संतापले, वाहनं थांबवून कोंडी न करण्याच्या सूचना दिल्या। पुणे पोलिसांकडून एआय जनरेटेड वाहतूक प्रणाली सुरू करण्यात आली आहे, ट्रॅफिक सिग्नलवर बसवण्यात आलेले कॅमेरे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांचे फोटो काढून दंडाची पावती चालकाला मोबाईलवर पाठवणार आहेत। कोल्हापुरात उद्योगमंत्री उदय सामंतांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली, केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झालंय, पालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे आभार मानलेत। नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वनतारानं हत्तीणीचं पालन पोषण सुविधा केंद्र उभारणी करण्याचं मान्य केलंय। माधुरीवर जे काही उपचार करायचे ते नांदणीतच करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल अंबानी कुटुंबियांचं आणि विशेषतः अनंत अंबानींचं मनापासून आभार। लवकरात लवकर आमची माधुरी परत द्या। तुळजापुरात मराठा कार्यकर्त्यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना घेराव, मनोज जरांगेंना मुंबईला जाण्याची वेळ येऊ देऊ नका, कार्यकर्त्यांचं निवेदन, तर मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार, बावनकुळेंची माहिती।
शालार्थ प्रणालीत अपात्र शिक्षक भरतीच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार 3 सदस्यीय पथकाचे प्रमुख. पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा, सहसंचालक हारून आतार चौकशी पथकात. तुळजापूरमधील भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांना देवेंद्र फडणवीसांच्या हृदयात जवळचं स्थान. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं तुळजापूरमधील एका कार्यक्रमात वक्तव्य. संभाजीनगरच्या फारोळा भागातील हरिकुंज इमारत 5 वर्षात खिळखिळी. धोकादायक इमारतीतले रहिवासी जीव मुठीत धरून मंदिरात आसऱ्याला. छत्रपती संभाजीनगरमधल्या फारोळा भागातील हरिकुंज इमारतीचा बिल्डर कानावर हात ठेवू नये. कारणीभूत असणारा बिल्डर कोणतीही दाद द्यायला तयार नाहीये. अचलपूरमधील फिनले मिलमधील कामगारांचं पुन्हा एकदा आंदोलन. 3 महिन्यांचं वेतन आणि बोनस देण्याचा घेतलेल्या निर्णयावर अधिकाऱ्यांचा घुमजाव. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मिलच्या चिमणीवर चढत कर्मचाऱ्यांकडून आंदोलन. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेनबोरी गावात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील पाणी गावात शिरले, तर ढगाळ वातावरण असल्यानं आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. रिसोड तालुक्यातील रिठ ते ढोरखेडा दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं रस्ता बंद झालाय. रस्ता पार करण्यासाठी नागरिकांनी जीव मुठीत घेऊन प्रवास केला. रिठच्या पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. वाशिममध्ये मुसळधार पाऊस झालाय. मंगरुळपीरमधील लेंडी नदीला पूर. अकोल्याच्या पिंजरला जोडणारा मार्ग बंद, तर रिसोडमधील पैनगंगा नदीला पूर आल्यानं मेहकर रिसोड मार्ग देखील बंद झालाय. वाशिममध्ये बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसामुळे भिजलाय. भुईमुगाचं पीक पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. अकोल्याच्या बार्शी टाकळीतील विद्रुपा नदीला पूर आल्यानं कोलेश्वर मंदिराचा रस्ता पूर्णतः बंद झालाय. गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, तर रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं 2 गावांचा संपर्क तुटलाय. परभणीतील अमळनेरमध्ये बसला गळती लागली आहे. बसमध्ये प्रवाशांना छत्री, रेनकोट घालून बसण्याची वेळ आली. एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार त्यामुळे चव्हाट्यावर आलाय. हिंगोलीतील कयाधू नदीला यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पूर आलाय. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं समगा ते हिंगोली मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. हिंगोलीतील सेनगावात मुसळधार पाऊस. आजेगाव जवळील ओढ्याला पूर. अनेक ठिकाणीही नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याची माहिती आहे. पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. राज्यात आतापर्यंत 47% शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. लातूर विभागातून सर्वाधिक 67% शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय. 14 ऑगस्टला पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे. शेतीतील एआय तंत्रज्ञानासाठी नरेंद्र मोदींकडून 13,000 कोटींची तरतूद. धाराशिवमध्ये विठ्ठलसाई साखर कारखान्याकडून आयोजित तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळाव्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून नारळ फोडी स्पर्धेचं आयोजन. विलेपार्लेकरांच्या त्यांचा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं नारळ फोडाफोडीची पारंपरिक पद्धत. माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडीचा आनंद घेतला. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात मंत्री पंकज भोयर यांना महिला पोलीस हवालदारानं राखी बांधली. भोयर दर्शनासाठी आले असता मंदिर परिसरात हा सोहळा पार पडला. धुळ्याच्या सिंदखेडामधील मेथी येथे खदानी प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. कंपनीकडून 10,000 रुपये एकरी सानुग्रह मदतीची ऑफर. मात्र 2 लाख रुपये एकरी सानुग्रह अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीच्या बदली प्रक्रियेत अडचणी. आतापर्यंत 20% प्रक्रिया देखील पूर्ण नाही, तर ऑनलाईन बदली प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस. ग्रामविकास विभागानं याबाबत मुदतवाढ देण्याची शिक्षकांची मागणी आहे. चीनच्या बेदाण्याविरोधात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आक्रमक झालाय. बाहेरचा बेदाणा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या बैठकीत शहरातील अतिक्रमण कारवाईवर स्थगितीचा निर्णय. नोटीस न देता कारवाई केल्यामुळे मनपाच्या आयुक्तांविरोधात जनआंदोलन उभारणार. विनोद पाटलांची प्रतिक्रिया.
गडचिरोलीच्या चामोर्शीतील कुनघाडा रई वन परिक्षेत्रात रानटी हत्तींचा धुमाकूळ बघायला मिळतोय. परिसरातील येडानूर, मुरमुरी आणि गिलगाव जमी येथील घरांची तोडफोड करून भात पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भंडाऱ्यात रानडुकराच्या हल्ल्यात 3 शेतकरी जखमी झालेत. वन विभागानं याची दखल घेऊन जखमींना आर्थिक मदत करण्याची नागरिकांची मागणी आहे. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये रोपवाटिकेत 50,000 रोपवन लावण्यात आले. वन अधिकाऱ्यांनी योग्यरित्या देखभाल न केल्यामुळे तब्बल 26,000हून अधिक रोपटी वन्य प्राण्यांकडून नष्ट. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर अमित मेश्राम यांच्याकडून कारवाईची मागणी. मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात कुत्रा चावल्यामुळे म्हैस दगावली आहे. त्या म्हशीचं दूध प्यायल्यामुळे रेबीज होईल या भीतीपोटी 182 जणांनी रेबीजची लस घेतली आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभाग गावात तळ ठोकून असल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील हुपरीमध्ये व्यावसायिकांच्या 2 गटात जुन्या वादातून तुंबळ हाणामारी. लाठीकाठी आणि हॉटेलमधल्या खुर्च्या एकमेकांना मारून फेकल्यानं 5 ते 6 जण जखमी. पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दाखल. नागपुरात राजीव गांधीनगर पुलाजवळ रेकॉर्डवर असलेल्या कुख्यात गुंडाची हत्या. येडा शमशेर खान असं मृत गुंडाचं नाव. कुऱ्हाड आणि बेसबॉलच्या बॅटनं वार करत हत्या. वर्चस्वाच्या लढाईतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यातील 17.5 नळी चौक परिसरात 2 तरुणांनी हातात कोयते आणि तलवारी घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. फरार आरोपी अहिल्यानगरमधून जेरबंद. गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी 17.5 नळी परिसरात आरोपींची धिंड. पुण्यात पहाटे 4:30 वाजता कोथरूडमधील सुतार रुग्णालयाजवळ असलेल्या गोल्डन बेकरीला भीषण आग लागली. बेकरीमध्ये अडकलेल्या 6 जणांची स्थानिक नागरिकांकडून सुटका. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुण्यातील तानाजीवाडी बस स्थानकात पहाटे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसला अचानक आग लागली. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या. दारू पिऊन आईला त्रास देत असल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती. हत्येनंतर आकस्मिक मृत्यूचा बनाव केल्याचा देखील प्रकार. नाशकात मौज मजा करण्यासाठी नामांकित मोबाईलची चोरी करणारे चोरटे जेरबंद झाले. 3घांसह एक बालक ताब्यात. पोलिसांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि 19 मोबाईल असा 10,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. उत्तर प्रदेशातील देवकुंड येथून गंगेचं पाणी घेऊन निघालेल्या अकोला जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला. ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं ट्रॅक्टर थेट भाविकांच्या अंगावर उलटला. या घटनेत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 7 ते 8 जण जखमी झाले. यवतमाळच्या पुसद बस स्थानक परिसरात महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न. वेळीच पोलीस आणि जागरूक नागरिकांनी धाव घेतल्यानं दुर्घटना टळली. तिकिटांची हेराफेरी केल्याप्रकरणी महिलेविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील बोरगाव बाजारात बकऱ्या चारण्यास गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचं अपहरण झालंय. खंडोबा महाराज मंदिरापासून अपहरण झाल्याचा गुन्हा सिल्लोड ग्रामीण पोलिसात दाखल. मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाळ्यांची विक्री केली जाणार आहे. ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला 12 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे. ठाण्यातील ठाणे वैभव या वर्तमानपत्राला 50 वर्ष पूर्ण झाली. ठाणेकरांकडून वर्तमानपत्राचा सुवर्ण महोत्सव साजरा. कार्यक्रमाला एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांची उपस्थिती. अजानसाठी मर्यादित आवाजात लाऊडस्पीकर वापरायला परवानगी मिळावी यासाठी 24 दर्ग्यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. 2 आठवड्यात राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. खालिद का शिवाजी या चित्रपटावरून सुरू असलेला वाद शिगेला पोहोचलाय. चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. चौकशी होऊन अंतिम निर्णय होईपर्यंत प्रदर्शन लांबणीवर. मुंबईतील मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. विना तिकीट प्रवाशांकडून 86 कोटींचा दंड वसूल. कोकण रेल्वे मार्गावर 4 विशेष रेल्वे गाड्या आता धावणार असून 9 ऑगस्टपासून या रेल्वे गाड्यांसाठी आरक्षण सुविधा उपलब्ध होणार.
सलग येणाऱ्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर 14 ते 17 ऑगस्ट या कालावधीत अतिरिक्त गाड्या धावणार असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती आहे. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पातील पनवेल ते इंदापूर मार्गाचं काम प्रगतीपथावर. 84 किलोमीटरपैकी 80 किलोमीटर महामार्गाचं काम पूर्ण. उर्वरित काम पूर्ण करून डिसेंबरपर्यंत महामार्ग खुला करण्याचा NHAIचं नियोजन आहे. मुंबईतील बुलेट ट्रेन मार्गादरम्यान ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनातर्फे ध्वनी अवरोधक कार्यान्वित करण्यात आलेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 188 किलोमीटर भागात 3 लाखांहून अधिक ध्वनी अवरोधक बसवले असल्याची माहिती. कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार झालाय. कपिलच्या शोमध्ये सलमान खानला बोलवल्यामुळे गोळीबार. सलमान खानसोबत जे कोणी काम करेल त्याला मारून टाकू, लॉरेन्स टोळीचा गँगस्टर हॅरी बॉक्सरची ऑडिओ क्लिप समोर. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या. स्कूटी पार्किंगवरून वाद झाल्याची माहिती. या प्रकरणी 2 जणांना अटक. गुजरात राज्यात आता इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवली जाणार आहे. हा नियम हिंदी, इंग्रजी आणि उर्दू शाळांना बंधनकारक करण्याचा सरकारचा निर्णय आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं तब्बल 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानंतर कंपनीनं आता उरलेल्या कर्मचाऱ्यांची घसघशीत पगारवाढ केली आहे. पगारवाढीचा फायदा कनिष्ठ आणि मध्यम स्तरांवरील 80% कर्मचाऱ्यांना होणार आहे. आयफोन 17 सिरीजच्या लॉन्चिंगची आता उत्सुकता लागून आहे. गेल्या वर्षी ऍपल कंपनीनं आयफोन 16 सिरीज 9 सप्टेंबरला लॉन्च केली होती. त्यामुळे आयफोन 17 येत्या 17 सप्टेंबरला लॉन्च होणार का याकडे लक्ष. पाकिस्तान चीनच्या मदतीनं चंद्रावर आपले रोव्हर पाठवणार आहे. 2028 मध्ये चीनच्या चांग 4 मिशनसोबत पाकिस्तानचंही रोव्हर चंद्रावर जाणार. या ल्युनार रोव्हर मिशनची जबाबदारी पाकिस्तानची अंतराळ संशोधन संस्था सुपाकोकडे असेल. बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर. कौन बनेगा करोडपतीच्या 17वा सीझन 11 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला. 17व्या सीझनसाठी जहां अकल है वहां अकड है ही टॅगलाईन.